समाज तर मित्रांनो हे संगीत होतं खऱ्या अर्थाने स्वर्गीय शैलेश केणे याच्या नावाचं ते संगीत आणि जबरदस्त संगीत आणि त्याप्रमाणे त्याची कामगिरी देखील होती मित्रांनो। जे व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरपलं आणि त्याच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न जणू काय बादशाह 11 निंबवली संघ करतोय। त्यांच्या नावामध्ये आपण पाहिलं असेल स्वर्गीय शैलेश केणे प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली आणि त्याच्याच नावाचं हे संगीत आपण राखलेलं आहे। जाऊया आता मॅचच्या दिशेनं। दोन्ही एका गावाचे संघ आणि एकाच जंगलातील दोन वाघ असं म्हणायला हरकत नाही। मानवली बनाम मानवली असा सामना आता पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये। तर मानवली पाडाचे रामदासजी धुमाल साहेबांचं शुभागमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत। समोरच्या फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक येतोय तिथे एकच धाब, एका धाब्याने अकाउंट ओपन झालाय। धाव संख्या पुढे सरसावते एक या आकड्यावर। कॅच जीवदानी मानिवली पाडा पुढचा बॉल पुन्हा एकदा उलाफ करण्याचा प्रयत्न, लाऊड आपली लाईन मिस करते बॉल। केस जीवदानी नाव कालवाल्यांचं आहे ना? नाही, केस जीवदानी केशरीवाल्यांचं आहे। ओके, चल समजला। केस जीवदानी मानिवली निश्चितच त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय एकविरा मानिवली पाडा। चांगला खेळ दोन्ही संघांच्या वतीनं निश्चितच पाहायला मिळेल का पाहूया। वाढवा पार्टनर लॉफ्ट केलाय, फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक येईल का पाहूया तिथे, पाहावं लागेल। क्षेत्ररक्षक येईल का पाहावं लागेल तिथे। आणि या दोन धाबा दरम्यान कंप्लीट केलेल्या आहेत। एक संघ जो आहे तो नक्कीच फिल्डिंग साठी तो संघ निलेश भाऊ शेलार यांचा संघ आणि या संघाचे करता धरता पुरस्कृत कॅप्टन कुल आहेत। दोन्ही ताकदीचे संघ, परंतु ताकद कोणाची जास्त पडेल इथे पाहावं लागेल। ओ पाटा लागून चेंडू मात्र यशांवर धडक मारतोय, यश पाकवल्या, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, विकेटचं पतन। संदीप येतोय निबाटर मैदानाच्या आतमध्ये। हा एकविरा मानिवली पाडा संघाच्या वतीनं लवकर विकेट गेली। प्रमोशन थोडस पाहायला मिळालं सँडीला, सँडीला चांगली बॅटिंग करावी लागेल। राऊंड द स्टंप्सने गोलंदाज लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचेल का पाहावं लागेल तिथे, भरपूर मोठी गॅप आहे, क्षेत्ररक्षक येतो दूरवरनं, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि दोन धाबा दरम्यान एक वडल्या गेलेले आहेत। दिनेश बॉलिंग ट्रॅकवर आणि दिनेशने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली। षटक समाप्त, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 9 अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये।
आता स्वतः या टीमचे करता धरता पुरस्कृते निलेश भाऊ शेलार. नक्कीच यांच्याच माध्यमातून आपल्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे. या स्पर्धेसाठी त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि धन्यवाद व्यक्त करूया. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील निलेश भाऊ शेलार. राऊंड स्टंप्सने मागच्या मॅच मध्ये 2 धाबा खर्च करून 2 विकेट 2 सफलता आपल्या नावावर केल्या होत्या. मॅन ऑफ द मॅच पटकावली होती. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केला. लॉफ्ट स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावर चेंडू सीमारेषा पलीकडे चौकारासाठी चौकार. लॉफ्ट केला मध्ये चेंडू झेलची संधी पकडला जाईल का तिथे आणि झेल पकडला होता. ऑलमोस्ट पकडला होता. ह्या बाते भरपूर लांबवरनं धावत गेले होते. चेंडू मध्ये थोडासा मात्र वेग धारण केला होता वरती परंतु पकडल्यानंतर असं वाटलं की झेल पकडलाय परंतु निसटला. त्यानंतर दोन चेंडू मध्ये 6 धाबा खर्च केला. आतापर्यंत धाव फलकावर धाबा 15. पुन्हा एकदा निलेश भाऊ शेलार. राऊंड द स्टंप्सने लॉफ्ट केला. अभय फायर यावेळी झेल पकडला जाऊ शकतो. क्षेत्ररक्षक उपस्थित यावेळी चुकीला माफी नाही. विकेटच्या पत्रात असताना सफलता मात्र निलेश भाऊ साठी. वेग कमी आहे परंतु मित्रांनो व्हेरिएशन भरपूर आहेत निलेश भाऊसकडे. क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे भरपूर जवळून पाहिले आहेत. एक्सपिरियन्स नॉट ओनली टीचर बट ऑल्सो फीचर आणि दाखवत असताना इथे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केला. बॅटची कडा सॉफ्ट डिसमिसल. पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाजाला तंबूकडे पाठवून दिलं. विकेटचं पतन. ऐकवलेत आज कोहली गीता असू द्या किंवा आपल्या शैलेश दादा संकेत असू द्या, निलेश भाऊचा असू द्या, विजय दादा पाटील यांचा असू द्या किंवा अनेक चांगले संगीत दरम्यान चांगला बॉल. आणखी एक सुंदर बॉल. तर या षटकामध्ये देखील 2 धाबा नक्कीच 2 विकेट्स घेतलेले आहेत. धाबा खर्च केलेल्या 6 आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर धाबांची टोटल मात्र आणि मात्र 15. गोलंदाज सुमित येतं बॉलिंग ट्रॅकवर. तिसरं षटक घेऊन निलेश भाऊस अप्रतिम षटक राहिलं. दुसरं 6 धावा खर्च करून पुन्हा एकदा
2 विकेट्स त्यांनी कॅरी केल्या. मागच्या मॅच मध्ये देखील 2 विकेट आणि मागच्या मॅच मध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या. स्ट्रायकर एंडवर संदीप उर्फ सँडी. ओ संदीप साठी बॉल हवाई फायर केला. क्षेत्ररक्षक उपस्थित. हवेच्या वेगानं चेंडू गेला षटकारासाठी. सिक्सर. ट्वेंटी पण 21. पहिल्याच बॉलवर षटकार. आता कुठेतरी दापोलक वेगाने पुढे जाईल अशी अपेक्षा असेल. सुमितचा पुढचा बॉल. व्हाईट बॉल. विष्णू केने सर आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. मेन अंपायर स्क्वेअर लेग पंच आपल्याला आय थिंक मला असं वाटतं की जगदीश दुधकर सर आहेत स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा. दरम्यान सफलता मिळते बॅटची कडा लागून. विकेटचं पतन. सुमित. हो तिथे मात्र आणखी एक सफलता येते की काय. लाऊड अपील केली आहे पंचांनी. लेट पण थेट इशारा दिला. विकेटचं पत्र. आणखी एक धक्का लागत असताना टीम आई एकविरा मानिवली संघाला. करण्यात गोलंदाज सुमित आणि एकविरा मानिवली पाडा संघाला 2 धक्के सातत्याने दिले आहेत. यावेळी लाऊड अपील पुन्हा एकदा लाऊड अपील आणि तिथे पाहावा गेला होता. लेग बायच्या स्वरूपामध्ये धावसंख्या पुढे सरसावते 1 ने. 23 धावा. ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा. हो समोचेशन लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतो. लॉंग ऑनला उपस्थित आहे. सेफ फिल्डर करण होता तिथे. त्याने पकडला झेल आणि फलंदाजाचं काम तमाम. विकेटचं पतन. छोटू येतोय. छोटू येतोय आणि छोटू आता मोठे पटके मारेल का. कारण नावात छोटू आहे परंतु पटक्यात मात्र मोठेपणा असला पाहिजे. लॉफ केला. बाटची कडा. स्वतः गोलंदाज कॉटन बॉलची संधी ग्रॅब केली. गोल्डन चान्स आणि तिथे सफलता त्याच्यासाठी. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक लागत असताना इथे 8वा आहे मला वाटतं 7वा आहे.
लागला 23 धावा दाफलकावर आणि आता अंतिम षटक. या षटकामध्ये तर नुसते विकेटच पाहायला मिळालेले आहेत. 1 2 4 विकेट घेतलेत. क्या बात आहे. का स्पेल फेकलं सुमितने. पहा मित्रांनो हे टेलिकास्ट आहे. चकडा गेला इथून एक आणि त्याला दाखवलं देखील दरम्यान. चांगला बॉल. गोलंदाज जयेश येतोय आता अंतिम षटकामध्ये. निलेश भाऊ शेलार याने चांगली गोलंदाजी आखली आहे खऱ्या अर्थाने संघाची. प्रत्येक गोलंदाजाला कुठे गोलंदाजी करायची आहे ते मात्र त्याला सांगून दिलेलं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. चांगला फटका लांब लचक पल्ल्याचा उत्तुंग ब्रँडेड षटकार. चेंडू लागला तसा सटकन निघून गेला षटकारासाठी. पुढचा बॉल राऊंड द स्टंप्सने. ओ चांगला फटका विकेट एरिया. 1 2 आणि तिसऱ्या टप्प्याने चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आता या चौकाराच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत आहे. 33 33 धावा धावफलकावर. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 3 चेंडू कशा पद्धतीचे असतील आणि कशा पद्धतीची बॅटिंग करेल फलंदाज. बॅटची कडा फसला होता तिथे. पायामध्ये पाय अडकला होता त्याच्या. आणि हे चित्र आम्हाला नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह वाहिनी दाखवेल. तुम्ही देखील पहा मित्रांनो. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया काय घडलं नक्की तिथे. पहा गोलंदाज सध्या रवाना झाला आहे. फटका लागला बॅटची एज आणि तिथे पायात पाय गुंतला असेल कदाचित. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला परंतु व्हाईट बॉलची सांगता होती. व्हाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव संख्या पुढे सरसावते. 35 धावा धावफलकावर. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द स्टंप्सचे गोलंदाज लॉफ्ट स्ट्रोक. क्षेत्ररक्षक राऊंड दी बॉल येतोय. झेलची संधी आहे तिथे आणि आज कॅचिंग जबरदस्त पाहायला मिळाली खऱ्या अर्थाने मानिवली संघाच्या वतीनं. आणखी एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक तब्बल 8वा लागला आय थिंक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विवेक येतो 10व्या क्रमांकावर. आज सर्व फलंदाजांना चान्स आहे. आज की एक विकेट जाऊ शकते आणि मी म्हटलं होतं की सर्वांना आज संधी आहे. आणि तिथे फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का लागला इथे आई एकविरा मानिवलीपाडा संघाला.
टार्गेट नक्कीच आपल्याला भरपूर मान्यवरांचं सहकार्य लाभलं आहे. मग त्याच्यामध्ये संजयजी केने असतील, उद्योगपती निंबवली प्रथम पारितोषिक त्यांच्या माध्यमातून, त्यासोबत निलेश भाऊ शेलार असतील, अध्यक्ष कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे द्वितीय पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. किशोरजी केने असतील, समाजसेवक निंबवली त्यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे. अमोलजी पाटील साहेब असतील, उद्योगपती खांडपाल चौथे पारितोषिक त्यांच्या माध्यमातून, आणि संजयजी शेलार उद्योगपती मानिवली सन्मान चिन्ह आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. विजयजी पाटील असतील, उद्योगपती समाजसेवक पीसे विशेष सहकार्य 11,000 रुपयांचं आर्थिक मदत त्यांची नक्कीच झालेली आहे. त्यानंतर श्री किरणजी केने असतील, ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष काँग्रेस त्यांचं देखील विशेष सहकार्य. त्यानंतर बबलू पाटील असतील, त्यांच्या माध्यमातून कूलर लाभलेले आहे आपल्याला. अनिल शेठ दलिवे असतील, उद्योगपती निंबवली विशेष सहकार्य त्यांचा देखील. भगवानजी भोईर असतील, उद्योगपती शिवसेना उपतालुका प्रमुख कासने, आणि अजयजी कतोरे राहे त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य. स्वप्नीलजी देशमुख असतील गुरवलीचे, त्यांचं देखील विशेष सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. सुनीलजी केणे त्यांच्या माध्यमातून आपल्याला कूलर लाभलेला आहे स्पर्धेसाठी, मॅन ऑफ द सिरीजसाठी आणि बॅटरसाठी. त्यासोबत दयानंदजी चोरके साहेब त्यांचं देखील विशेष सहकार्य, आणि प्रकाशजी गोंदले निंबवली त्यांचं देखील सहकार्य लाभले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून लाभले आहे. संतोषजी शर्मा असतील, त्यांच्या माध्यमातून बॉल बॉक्स आपल्याला लाभलेला आहेत. अनिलजी वखारे समाजसेवक त्यांचं देखील विशेष सहकार्य. अनिलजी केणे त्यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य, आणि नित्यानंद सुदाम वालंज काही सुदाम वालंज यांच्या स्मरणार्थ युट्यूब सेवा त्यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. दीपकजी वाकडे साहेब असतील, समाजसेवक राये त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज बॅट्समन बॉलर ट्रॉफीज आपल्याला लाभलेल्या आहेत. तर या सर्व मान्यवरांचा आपण करूया धन्यवाद व्यक्त, आणि निश्चितच मी थांबतोय आता. जसं आमचे सहकारी गुणलेखक आम्हाला सांगतायत, लेखा जो काय मॅचचा दोन्ही सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलेत. निलेश भाऊ शेलार यांच्या सोबतीला करण, आणि जेव्हा हा सामना सुरू होईल तेव्हा खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये या आपण ऐकूया मायक्रोफोनवर आवाजामध्ये बदल, अर्थात मनीष सर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. या दुपारच्या सत्रामध्ये सन्माननीय श्री पांडुरंगजी केणे आणि सन्माननीय रमेशजी केणे यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. स्पर्धेच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊया. KS जीवदानी मानिवली या संघासमोर 36 धावांचं टार्गेट ठेवलंय. ते या ठिकाणी आई एकविरा मानिवली पाडा या संघानं टार्गेट चेस करण्यासाठी सलामीची जोडी करण आणि निलेश शेलार हे स्वतः मैदानाच्या आतमध्ये हे टार्गेट चेस करण्यासाठी आलेत. नॉन स्ट्राईक एंडला उभे आहेत. दुसऱ्या बाजूला करण या ठिकाणी स्ट्राईक एंडला आहे. ऑन साइडला काय फटका आहे, अंतर कव्हर करेल का, परंतु नाही. या जबरदस्त झेल या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑन मध्ये, आणि धक्का क्रमांक 1 लागलाय. तो फलंदाज करण बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मिलन मैदानाच्या आतमध्ये आलाय. सलामीच्या जोडीमधला करण या ठिकाणी माघारी परतलाय, परंतु बॅटिंग ऑर्डर डीप आहे या ठिकाणी. KS जीवदानी मानिवली या संघाचं 24 बॉल 36चं समीकरण आहे. या स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला निलेश शेलार साहेबांच्या माध्यमातून लाभलंय. ऑन साइडला या ठिकाणी चांगला फटका आहे. फिल्डर येत आहेत, झेल टिपण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी अफलातून केले, परंतु झेल पकडता आला नाही. 2 धावा नक्कीच या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. जबरदस्त एफर्ट्स या ठिकाणी, रन आपल्या संघासाठी नक्कीच वाचवलेत.
मी म्हणालो या स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला निलेशजी शेलार साहेब यांच्याकडनं लाभलं आहे. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. आज समालोचनाची देखील त्यांनी दखल घेतली. ही गोष्ट पाहून खरोखर आनंद झाला. 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी या दोन्ही समालोचकांसाठी दिलं. आणि एका उत्कृष्ट क्रिकेट लीडरची खरी म्हणजे हीच ओळख असते. या क्रिकेटमधल्या बारीक बारीक गोष्टी ते सातत्याने निरीक्षण करत असतात, त्याचं कौतुक करत असतात, वेळप्रसंगी त्याच्यामध्ये सुधारणा करत असतात. आणि आज त्यातलंच हे व्यक्तिमत्व निलेशजी शेलार साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत, मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. या स्पर्धेला त्यांची भेट आहे. त्यांची फलंदाजी या ठिकाणी आली आहे. स्ट्राईक एंडला उभे आहेत आणि जाऊया बॉलिंग मार्कवर सज्ज गोलंदाज आकाश. विकेट किपर त्या ठिकाणी थोडासा फंबल झालाय. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न झालाय. 4 धावा धावफलकावर आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चेस करण्यासाठी दुसऱ्या ओव्हर मधला हा पहिला बॉल फलंदाज निलेशजी यांच्यासाठी. हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटवर बॉल हवा तसा आलेला नाहीये. डॉट बॉलच्या माध्यमातून या ओव्हरची इथे सुरुवात झाली आहे गोलंदाज भूपेशची. हा बॉल पंच वाईड बॉल घोषित करतायत. ऑफस्टंप पासून फार दूर राहिला या ठिकाणी. बॅट नक्कीच फार जोरानं फिरवलेली, कदाचित कनेक्ट झाला असता तर या बॉलवर मोठा फटका पाहायला मिळाला असता, परंतु एक्स्ट्राची धाव इथे मिळतीये KS जीवदानी मानिवली या संघाला. या ठिकाणी हा लेंथ बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. हा लोअर फुलटॉसचा वापर केलाय. हा देखील मिस झालाय. फलंदाज बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर एक वाईड आला, त्यानंतर सलग 2 डॉट बॉल आलेत. रन्स तुम्ही इथे बघितले तर संघाची धावसंख्या स्थिरावलेली 5 या आकड्यावर. टप्पा पडल्यानंतर थोडा बाहेरच्या दिशेला हा बॉल निघालाय. पाहिलं तर हा बॉल देखील या ठिकाणी डॉट आलाय. स्ट्राइक रोटेट झाली आहे. या सिंगलनं हा सुद्धा खोलवर टप्प्याचा वापर केला आहे. बॉल थोडा खोदून काढावा लागला, इनफिल्डच्या आतमध्येच थांबलाय, परंतु सिंगल मिळेल इथे. एका सिंगलनं रन्स तुम्ही इथे बघितले तर 6 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये संघाची टोटल. आणि या दुसऱ्या षटकातला हा शेवटचा बॉल असेल गोलंदाज भूपेशचा. स्ट्राइक रोटेट झाली आणि फलंदाज मिलन या ठिकाणी स्ट्राइक एंडला आलाय. मिलनने या ठिकाणी अगदी परफेक्ट पिक केलाय. बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि मिलनच्या बॅट मधून हा दमदार षटकार. निंबवली गावाचा शैलेश केने, निंबवली गावाचा शैलेश केने, होता लाखात 1 नंबर. निंबवली गावाचा शैलेश केने,
होता लाखात एक नंबर. धन्यवाद डीजे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर या षटकाराच्या साहाय्यानं 12 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे संघाची टोटल. मिलन यानं जर 3 बॉलवर 3 सलग षटकार मारले तर कल्पेश केणे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूसाठी आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 12 या आकड्यावर जाऊन पोहोचते संघाची टोटल. बारा बॉल आणि 24चं समीकरण आहे KS जीवदानी मानिवली या संघासाठी सामना जिंकण्यासाठी. जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळते एका बाजूला निलेश शेलार तर दुसऱ्या बाजूला मिलनच्या बॅटमधून एक षटकार नक्कीच आलाय. या मॅच मध्ये 12 बॉलमध्ये 24 धावांचं अंतर गाठण्यासाठी अजून अशाच प्रकारच्या काही स्ट्रोक्सची आवश्यकता आहे. फलंदाज निलेश स्वतः मैदानावर या ठिकाणी स्ट्राईक एंडला. पंच मॅच थांबवा. तर सुस्वागतम आलेल्या पाहुण्यांचं मान्यवरांचं सहर्ष स्वागत. तर नक्कीच मित्रांनो VIP डायसकडे ग्रँड एंट्री होती. अर्थातच बिनार निंबवली गावाचे प्रसिद्ध उद्योगपती एवन शेठ गुलबी यांचा शुभागमन होतं. त्यांचं सहर्ष स्वागत. सुस्वागतम. पटाक्यांची आतिषबाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते आणि पटाक्यांच्या आतिषबाजीने हेमंत शेठ गुलबी आणि त्यांचे सहकारी मित्र अर्थातच शुभम गायखे येथे देखील उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत. या आपण व्यासपीठावर येऊन आपण विराजमान व्हायचंय. खरं तर निंबवली बिनार निंबवली आणि तिथले उद्योगपती हेमंत शेठ गुलबी अर्थात मुस्ताबा यांचं शुभागमन झालंय. धन्यवाद. त्यांचं सहर्ष स्वागत असेल. उपस्थित मान्यवरांचं नक्कीच पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. 12-24चं समीकरण असताना तिसऱ्या ओव्हरमध्ये आधीच्या माध्यमातून डॉट बॉलनं या ओव्हरची सुरुवात झाली आहे. हा बॉल काय फुलरलेनचा बॉल टाकला या ठिकाणी. जबरदस्त पेसनं गोलंदाजी करतोय गोलंदाज आधी. सरळ बॉल गेला विकेट किपरकडे. अजून एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी बॉल आणि धावांमधलं अंतर या ठिकाणी वाढवणारे जे 12 बॉल 24चं समीकरण होतं ते आता या ठिकाणी 10 बॉल 24 असं झालंय. उर्वरित या ठिकाणी एक रन नक्की स्ट्राईक रोटेट केली जाते. त्या दृष्टीनं बघितलं तर मिलनकडे स्ट्राईक राहणं गरजेचं होतं. चांगल्या फॉर्म मध्ये हा खेळाडू वाटतोय. एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. बायच्या रूपानं ही सिंगल या ठिकाणी ऍड केली जाईल संघाच्या खात्यामध्ये. 13 या आकड्यावर जाऊन पोहोचली संघाची टोटल. 9 बॉल आणि 23चं समीकरण या ठिकाणी KS जीवदानी मानिवली या संघासाठी विजयासाठी एवढ्या धावांची आवश्यकता. हा बॉल अगदी लेग स्टंपच्या लाईनवर टाकलाय. यष्ट्यांचा वेध घेतलाय. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि फलंदाज मिलन बॅक टू द डगआउट. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मानिवली पाडा या संघाच्या दृष्टिकोनातून फार चांगलं जात आहे. कारण फक्त
एक सिंगल आतापर्यंत या 4 बॉलवर आली आहे. पहिले 2 बॉल डॉट आले, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली, एका सिंगलला बायच्या रूपानं. त्यानंतर मात्र मिलनची विकेट देखील मिळाली आणि गोलंदाज आधी या सामन्यामध्ये आपल्या संघाला वरचढ ठरवत असताना पाहिलं तर नवीन फलंदाज दिनेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज आज आपल्या फलंदाजीचं कौशल्य या मॅच मध्ये दाखवावं लागणार आहे, कारण 8 बॉल 23चं समीकरण के.एस. जीवदानी मानिवली या संघासमोर. ऑन साइडला हा फटका खेळलाय, एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? नाही होणार या ठिकाणी. फेकी होईल बॉल चितावपर्यंत आणि इथे मात्र फक्त एक सिंगल या बॉलवर मिळेल. एका सिंगलनं समीकरण चेंज झालंय, परंतु कठीण झालंय, कारण ज्या चेंडूंवर मोठे फटके येण्याची आवश्यकता होती तिथे मात्र पूर्णपणे डॉट आणि सिंगलचा खेळ पाहायला मिळालाय. आणि आता समीकरण बदललंय, ते 7 बॉल आणि 22. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामधला मोठा फटका येणं इथं गरजेचं आहे. 7 बॉल 22चं समीकरण या ठिकाणी के.एस. जीवदानी मानिवली या संघासमोर. निलेश शेलार स्वतः या ठिकाणी स्ट्राईक एंडला. ऑन साइडला हा काय फटका आहे, फेकून दिलाय बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि आपला क्लास दाखवणारा हा षटकार फलंदाज निलेशच्या बॅट मधून. गाणं नक्कीच डीजे मध्ये वाजलंय, तशीच बॅट देखील मैदानाच्या आतमध्ये निलेश शेलार यांची वाजली आहे. षटकार आलाय त्यांच्या बॅट मधून. हा सामना जर के.एस. जीवदानी मानिवली या संघानं जिंकला तर मात्र सन्माननीय मुसाभाई यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक या संघासाठी असणार आहे. मान्यवरांचं मोठं पारितोषिक या ठिकाणी या के.एस. जीवदानी मानिवली या संघावर लागलंय आणि खरं म्हणजे आज आपली बॅटिंग या ठिकाणी दाखवावी लागणार आहे. 16 रन्सची आवश्यकता. 6 बॉल 7 बॉल 22 हे समीकरण काहीसं 2022 T20 वर्ल्ड कप इंडिया वर्सेस पाकिस्तान. 7 बॉल 22 विराट कोहलीनं मारलेला तो स्ट्रोक आणि आता 6-16चं समीकरण. सेम परिस्थिती आहे इथे या ठिकाणी. आणि या मॅच मध्ये अजून 1 ते 2 मोठा फटका आला तर मी म्हणेन पारडं जड होईल या ठिकाणी के.एस. जीवदानी मानिवली या संघाचा. दिनेश हा फलंदाज या ठिकाणी स्ट्राईक एंडला आहे. 6 बॉल 16चं टार्गेट चेस करण्यासाठी हा डावखुऱ्या हाताचा फलंदाज सज्ज आहे आणि बॉलिंग मार्कवर यश आला या ठिकाणी हे टार्गेट डिफेंड करण्यासाठी मानिवली पाडा या संघाकडनं. हा लोअर फुलटॉसचा वापर केला आहे, सरळ गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलच्या माध्यमातून या ओव्हरची या ठिकाणी सुरुवात झाली आहे. फुलटॉसचं जजमेंट या ठिकाणी तुमचा बॅट स्विंग चांगला पाहिजे, तुमचं जजमेंट चांगलं पाहिजे. फुलटॉस पिक करणं प्रत्येक वेळी पाहिजे तेवढं सोपं नसतं आणि इथे दिनेशला मात्र जजमेंट चांगलं ठेवावं लागेल. ऑन साइडला फटका चांगला या ठिकाणी उंच गेलाय, फिल्डर बनून राहील फक्त प्रेक्षक. बॉल चाललाय 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि फलंदाज दिनेशच्या बॅट मधून हा चौकार. समीकरण जर के.एस. जीवदानी मानिवली संघाने हा सामना जिंकला तर सन्माननीय मुसाबाई यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक या संघासाठी लागलंय. मॅच मध्ये येतोय ट्विस्ट या चौकारानं. 4 बॉल आणि 12चं समीकरण. डावखुऱ्या हाताचा फलंदाज दिनेश आपलं कौशल्य पूर्णपणे पणाला लावत असताना या मॅच मध्ये. पुढचा बॉल राऊंड विकेटनं. हा मिस टाइम स्ट्रोक आहे, जेलची संधी या ठिकाणी. पॉइंटचा फिल्डर जज करतोय, चुकी होणार नाहीये. धक्का लागेल या ठिकाणी के.एस. जीवदानी मानिवली संघाला. फलंदाज दिनेश बॅक टू द डगआउट.
मॅच मध्ये प्रत्येक बॉलवर गेम या ठिकाणी टर्न होतोय. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. अनिश्चिततेचा खेळ हा क्रिकेट. प्रत्येक बॉलवर पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर चौकार आला आणि त्यानंतर पुढच्या बॉलवर विकेट आली. अशा प्रकारे 6-16च्या समीकरणामध्ये पहिल्या 3 बॉलवर धावा आल्या 4 आणि या 3 बॉलमध्ये 2 षटकार मारले तर सामना हा खिशात जाईल केएस जीवदानी मानिवली या संघाच्या. सुमित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हा फटका पाहिलं तर या ठिकाणी शॉट फाईन लेगचा फिल्डर बीट झाला आहे आणि हा बॉल देखील ट्रॅव्हल झाला फाईन लेगच्या दिशेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि फलंदाज सुमितच्या बॅटमधून हा चौकार. प्रत्येक बॉलवर गेम या ठिकाणी टर्न होतोय. मागच्या 4 बॉलचा खेळ तुम्ही बघितला तर 2 चौकार 1 डॉट 1 विकेट. आता 2 बॉलमध्ये 8 रनची आवश्यकता केएस जीवदानी मानिवली संघाला. जर जिंकले तर सन्माननीय मुसाबाई यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक या संघासाठी आणि आज सामना सोडणार नाहीयेत. 2 बॉल 8चं समीकरण. सुमित स्ट्राईक एंडला राऊंड विकेटनं हा बॉल त्याच्यासाठी. हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. ती फलंदाज सुमित बॅक टू द डगआउट. आता मात्र 1 बॉल मध्ये 8 रन्सची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी असा या स्पर्धेचा नियम आहे. जर गोलंदाजाकडनं काही चूक झाली तरच मात्र या सामन्यामध्ये केएस जीवदानी मानिवली संघाचा कमबॅक होऊ शकतो. निलेश शेलार स्वतः या ठिकाणी स्ट्राईक एंडला कशा प्रकारे फिनिश करतील. हा लोअर फुल टॉस दूर ठेवलाय. डॉट बॉलनं झालंय या मॅचचं समापन आणि सामना जिंकला या ठिकाणी आई एकविरा मानिवली पाडा या संघानं. हार्दिक अभिनंदन आई एकविरा मानिवली पाडा संघ आणि हार्ड लक या ठिकाणी केएस जीवदानी मानिवली संघ.